हाय. यूट्यूबवर तुम्हाला स्वतःचं असं एक चॅनल ओपन करायचं आहे आणि इथे करिअर म्हणून तुम्ही बघता यूट्यूबकडे. तर तुम्हाला माहिती आहे का की योग्य मार्गदर्शनाशिवाय किंवा काही गोष्टी जाणून घेतल्याशिवाय इथे काम करणं म्हणजे मॉनिटायझेशन पासून कुठेतरी लांब राहिल्यासारखं आहे. यूट्यूबमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते मॉनिटायझेशन. एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केली की तुम्हाला हे समजून जाणार की कशा प्रकारे आपण इथे काम करतो, काय गाईडलाईन्स असतात, काय पॉलिसीज असतात. तर योग्य माहिती नसल्यामुळे आपण का पाठी पडतो आणि बऱ्यापैकी बोललं जातं की 100पैकी 90 क्रिएटर इथे फेल होताना दिसतात आणि जे 10 क्रिएटर सक्सेसफुल होतात ते नक्की काय करतात म्हणून त्यांना हे सक्सेस मिळतं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ अगदी पूर्ण पहा. 5 ते 6 पॉइंट्स मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी घेऊन पुढे जायचं आहे, तरच आपण मॉनिटायझेशन पर्यंत पोहोचू. मी ज्या चुका केल्या त्याच्यामुळे मला अजूनही मॉनिटायझेशन मिळालेलं नाही. त्या चुका तुम्ही करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, कारण पूर्ण पॉइंट म्हणजे एक एक पॉइंट मी तुम्हाला जो सांगितला आहे त्याच्यावर तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला असं वाटेल की ही गोष्ट माहिती असणं खूप महत्त्वाचं होतं आणि हा व्हिडिओ पाहिला नसता तर आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिलो असतो. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि समोर असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन इथून पुढे तुम्हाला मिळत जाईल. तर चला, सगळ्यात पहिली गोष्ट आपण जाणून घेऊयात की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर काम करायला आला आहात तर युट्यूबने काही नीच आपल्याला दिलेले आहेत. नीच म्हणजे कॅटेगरी. त्या कॅटेगरी वाईज आपल्याला इथे काम करावं लागतं. आता तुम्हाला प्रॉपर कॅटेगरीज 15 आहेत युट्यूबने दिलेल्या. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कोणती कॅटेगरी योग्य वाटते ती तुम्ही सिलेक्ट करायची. त्याच्या अंडर किती सब कॅटेगरीज आहेत किंवा तुम्ही तयार करू शकता त्याच्यावर एकदा विचार करायचा आणि रॅन्डमली 100 दिवसांचा 100 कंटेंट तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही या प्लॅटफॉर्मवर काम करत आहात तर तुम्ही इथे लॉंग टर्म साठी आहात. तुमचा एक ब्रँड बनणार आहे. लोक तुम्हाला ज्या कॅटेगरीमधून ओळखणार तोच तुमचा ब्रँड असणार, बरोबर. मग ती कॅटेगरी सिलेक्ट करताना अशी कॅटेगरी सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सर्वोत्तम देऊ शकता, बरोबर. आता भरपूर वेळा क्रिएटरला हे माहिती नसतं सुरुवात कशी करायची, नीच कसा सिलेक्ट करायचा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या प्रोफाईलला काय बेनिफिट्स होतात किंवा योग्य काम नाही केलं नीचवर तर कशा प्रकारे आपण मॉनिटायझेशन पासून पाठी राहतो. तर ह्या गोष्टी सगळ्या मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या आहे आणि हेच तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर कॅटेगरी अशी निवडा ज्यात तुम्हाला दीर्घकाळ काम करता येईल आणि तो तुमचा ब्रँड बनू शकेल. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती युट्यूबच्या पॉलिसीज. आता युट्यूबच्या गाईडलाईन आहे. तुम्ही इथे काम करत आहात, कुठेही तुम्ही काम करायला गेलात तर तुम्हाला एक साचा असतो. सपोज तुम्ही प्रायव्हेट एम्प्लॉई आहात, तुम्हाला तुमचं ऑफिस सांगतं की तुम्ही 9 आवर्स कंप्लीट केले पाहिजेत. त्यात तुम्हाला दुपारी सुट्टी मिळेल, लंच ब्रेक वगैरे असेल, इव्हिनिंगला थोडंसं टी ब्रेक असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण काही काही मीटिंग तुमच्या शेड्यूल केलेल्या असतात आणि त्यात तुम्हाला सांगितलं जातं की आपला अजेंडा ऑफ द डे असेल किंवा वीकली प्लॅन काय असेल त्याप्रमाणे आपण काम करत असतो. हे झालं प्रायव्हेट ऑफिसमध्ये. तर युट्यूबवर काम करतानाही युट्यूबने अशाच काही गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या फॉलो करूनच आपल्याला इथे काम करावं लागतं. बरं, आता हे गाईडलाईन फॉलो नाही केले तर तुम्ही विचाराल काय होईल किंवा आम्हाला माहिती नसेल तर काय होईल. तर त्याचीही शक्यता मी तुम्हाला अगोदरच देऊन ठेवते, कारण कोणत्याही प्रकारे तुमचा लॉस होऊ नये असं मला वाटतं. ह्या युट्यूबच्या गाईडलाईन फॉलो करून जर तुम्ही काम नाही केलं तर युट्यूबच्या नवीन पॉलिसीनुसार, जिचं नाव आहे सर्कमव्हेन्शन, 15 जुलै आत्ताच 2025 लाही इंट्रोड्यूस केली आहे युट्यूबनी. तर ह्या पॉलिसी अंडर तुम्हाला तुमचं एकदा अकाउंट डिलीट झालं तर कोणतंच अकाउंट ओपन करून तुम्ही ते काम करू शकत नाही. ठीक आहे, तर महत्वाचं आहे खूप की पॉलिसीज तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. कोणत्याही प्रकारचा रियूज कंटेंट किंवा कॉपीराइट कंटेंट वापरायचा नसतो. ह्या गोष्टी खूप वास्ट आहेत. पुढे एका व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला हे सगळं.
पण त्याआधी बेसिक रूल माहिती करून घ्या की युट्यूबचं मॉनिटायझेशन कसं होतं. तर तुम्ही चॅनल ओपन केलं आणि व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली तर त्या व्हिडिओला तुम्हाला वॉच टाइम हवा आहे मॉनिटायझेशनसाठी 4000 तासांचा आणि तुमचे सबस्क्रायबर्स टोटल हवे आहेत तुम्हाला 1000. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि 4000 तासांचा पब्लिक वॉच टाइम 4000 तासांचा पब्लिक वॉच टाइम सांगते. आता वॉच टाइम बद्दल पण खूप म्हणजे कळत नाही काही गोष्टी तर त्याही तुम्हाला कळतीलच सगळ्या. पण बेसिक सांगते मी तुम्हाला की हा क्रायटेरिया आहे. तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत आणि 4000 तासांचा पब्लिक वॉच आवर्स टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट असते ना तो असतो सेटअप. ज्यावेळी तुम्ही युट्यूबवर काम करायला सुरुवात करता म्हणजे तुम्ही असं इमॅजिन पण करत असताना की ठीक आहे आता आपल्याला एक नवीन स्टार्ट करायचे आहे तर युट्यूब इज अ बेस्ट करिअर प्लॅटफॉर्म. तर तुम्हाला काय होतं तुम्ही विचार करता की काय करू मग प्लॅनिंग मध्ये तुमचं एक 2-3 महिने निघून जातात असेच की मोबाईल घेऊ की कॅमेरा घेऊ. माझ्याकडे कॅमेरा नाहीये मग मी शूट कसं करू. ठीक आहे म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स मधून मी तुम्हाला सांगत आहे. तर तुमच्याकडे सिंपल मोबाईल असेल तरी चालून जाणार. फक्त त्या मोबाईलची क्लॅरिटी छान ठेवा. खूप लोक म्हणतात की साधा मोबाईल असेल तरी चालेल पण क्लॅरिटी मॅटर करते. कारण का माझे जुने व्हिडिओज बघितले तर तुम्हाला कळेल थोडीही क्लॅरिटी नव्हती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोक इंटरेस्ट घेत नव्हते बघण्यासाठी माझे व्हिडिओज. तर ते होऊ शकतं. तर क्लॅरिटी चांगला असणारा लो बजेटचा मोबाईल असेल तरी चालेल. तर दुसरी गोष्ट आहे तुम्हाला व्हॉइस क्लॅरिटी हवी आहे. तर खूप वेळा आपल्याला माईक घेणं परवडत नाही कारण जे छोट्या बजेटचे माईक असतात ना त्याच्यामध्ये व्हॉइसची क्वालिटी एवढी छान नसते. मध्ये मध्ये बंद पडतात आणि मग केलेली मेहनत वाया जाते. आणि खूप हाय क्वालिटीचा माईक घ्यायचं म्हटलं तर तेवढं बजेट नसतं. तर स्टार्टिंगला तुम्ही काय करा तुम्ही रेकॉर्ड केल्यानंतर व्हिडिओ ना रेकॉर्डिंग ॲप एडिटिंग ॲप जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा व्हॉल्यूम इन्हान्स करू शकता इन्क्रीज करू शकता अप टू 200 लेवल. त्याचप्रमाणे तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन ॲप्सही ऑनलाईन मिळून जाणार. तर त्या ॲपच्या सहाय्याने तुम्ही नॉईजही कॅन्सल करू शकता. आणि जर तुम्ही एक अशा प्लेसमध्ये जर शूट करत आहात जिथे नॉईज नाहीच आहे तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येऊ शकणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सनलाईट हवी आहे. तुमच्या घरामध्ये प्रॉपर सनलाईट येत आहे मग तर काही इश्यू नाहीये. पण जर तुमच्या घरात प्रॉपर सनलाईट नाही आहे तर तुम्हाला गरज पडणार आहे एका रिंग लाईटची जी अराउंड 250 बेसिक येऊन जाते. तुम्ही स्टार्टिंगला बेसिक लाईटच घ्या ऍडव्हान्स घेण्याची काही गरज नाहीये. तर ह्या गोष्टी पण सेटअपसाठी महत्वाच्या होत्या. आता सेटअप तर झाला आहे आपला. आपण नीश ठरवली कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. गाईडलाईन्स पण जाणून घेतल्या. त्याच्यानंतर सेटअप पण माहिती झाला आपल्याला आता काय आहे. आता त्याच्यानंतर पुढची स्टेप येते ना ती एक स्ट्रॅटेजी प्लॅन करायची असते आपल्याला. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी डिसाईड केल्या ना आणि आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पण आपल्याकडे एक प्रॉपर स्ट्रॅटेजीच नसेल तर काय करणार. कारण 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचा वॉच टाइम आपल्याला फक्त एका वर्षामध्ये म्हणजे 365 डेज मध्ये कम्प्लीट करायचं आहे. आणि जे लोक शॉर्ट्स मध्ये इंटरेस्टेड आहेत शॉर्ट्स मधून त्यांना अर्निंग करायची आहे तर तो चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तुम्हाला शॉर्ट्स मधून तर तुम्हाला 3 महिन्यांमध्ये म्हणजेच 90 दिवसांमध्ये 10 मिलियन व्ह्यूज घेऊन याव्या लागणार आहेत तुमच्या शॉर्ट्सच्या व्हिडिओजवर. तर लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला 365 डेज मिळणार आहेत आणि शॉर्टसाठी तुम्हाला 90 डेज. पण हे करत असताना एक लेवल अशी येते की खूप डिप्रेशनच्या झोनमध्ये जायला होतं. तर तुम्ही एक 6 मंथचं बेसिक प्लॅनिंग करून चला की आपला चॅनल आपल्याला 6 मंथमध्येच मॉनिटाईज करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची 6 महिन्याची स्ट्रॅटेजी आखा. तर मी ज्या चुका केल्या आहेत आता 5 महिने पूर्ण झालेले आहेत पण काही कारणास्तव माझ्या ज्या चुका झाल्यात त्याच्यामुळेच मी पाठी राहिलेले आहे. तर त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला एक म्हणजे काय म्हणतात ना की एक वाटतं मला की तुमच्याकडून नको व्हायला. तुमचा वेळ सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये तर आपला वेळ. जो वेळ आपण इथे स्पेंड करत आहोत ना खूप म्हणजे ज्यांनी मेहनत केली आहे त्यालाच कळतं. एक व्हिडिओ शूट करणं त्याच्या अगोदर त्याची स्क्रिप्टिंग लिहिणं विचार करणं की ट्रेंड काय आहे ट्रेंडिंग आहे की नाही खूप मेहनत करत असतो आपण.
स्क्रिप्ट लिहिल्यानंतर ती शूट करणं, त्याला एडिट करणं, त्याच्यानंतर थंबनेल बनवून ते अपलोड करणं, अपलोड केल्यानंतर वाट बघत बसणं की किती व्ह्यूज येत आहेत, किती व्ह्यूज येत आहेत, हे खरंच खूप सोपं नाहीये. म्हणून मी माझ्या एक्सपिरियन्स मधून जे शिकलेले आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तर समजून घ्या, एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी प्लॅन करा. ही स्ट्रॅटेजी तुम्ही कशी पुढे घेऊन जाणार आहात ते तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमची हेल्प करेन की आपल्याला वॉच टाइम गेन करायचा आहे तर कशा प्रकारे प्लॅनिंग केलं पाहिजे, व्हिडिओची क्वालिटी कशी असली पाहिजे, व्हिडिओची लेंथ कशी असली पाहिजे, लोकांनी तो बघावा म्हणून काय करायला हवं आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या पाहिजे तिथे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची आणि शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे एक की ऑफ सक्सेस. म्हणजे तुम्ही युट्यूबवर काम करतात ना, तर तुम्हाला हे माहितीच पाहिजे की कोणती गोष्ट केल्यामुळे आपण इथे सक्सेसफुल होऊ. तर ही जी सक्सेस की आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्ही 100 दिवसांचा कंटेंट बनवून ठेवा आणि तो कंटेंट कंटिन्यू असला पाहिजे. एकही दिवस स्किप न करता तुम्ही व्हिडिओ टाकायचा आहे, इथे तुमच्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. त्याने काय होणार तर तुमचा अल्गोरिदम म्हणजे तुमचा ग्राफ बनत असतो. तुम्ही आज व्हिडिओ टाकला तर तुमचा ग्राफ असा बनणार, उद्या टाकला तर थोडा असा, परत नेक्स्ट असा असा असा, म्हणजे जो असा ग्राफ आहे ना तो असाच राहिला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमचा ग्राफ डाऊन होईल ना त्या दिवशी तुमच्या व्ह्यूज येणं बंद म्हणजे कमी होईल. त्या दिवशीपासून तुमचा वॉच टाइम गेन होणं कमी होईल आणि परत तो स्पीड पकडण्यासाठी युट्यूब तुमची एवढी परीक्षा घेतं, एवढं स्ट्रगल करावं लागतं. युट्यूबवर काम करणं खूप सोपं नाहीये. युट्यूब खूप परीक्षा घेतं क्रिएटरची, किती म्हणजे पेशन्स आहे त्या क्रिएटरमध्ये. हा क्रिएटर किती दिवस इथे लॉंग टर्म राहू शकतो. थोड्या अशा गोष्टी अशा जर घडल्या आयुष्यामध्ये तर हा प्लॅटफॉर्म सोडून तर जाणार नाही. ह्याला पुढे घेऊन कसं जायचं ह्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन युट्यूबने केलेलं असतं. त्याच्यामुळे युट्यूबच्या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर आपल्याला कन्सिस्टंट राहणं खूप महत्वाचं आहे. आणि ही की आहे आपल्या सक्सेसची युट्यूबमध्ये की कन्सिस्टन्सी ठेवणं. ठीक आहे, तर माझ्या पाठीमागचे व्हिडिओ जाऊन पहा तुम्ही, त्याच्यामध्ये योग्य प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत काही गोष्टी अजून बेटर वे. आता हाच काही गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर मॉनिटायझेशनच्या अगदी तुम्ही जवळ जाल. एक एक दिवस जसं तुम्ही काम कराल तसा प्रत्येक दिवस तुम्ही मॉनिटायझेशनच्या जवळ जवळ जात आहात असं समजा. आणि ज्या दिवशी तुम्ही कन्सिस्टन्सी ब्रेक केली त्या दिवशी तुम्हाला परत ग्रो होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तर प्लीज ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही जर नवीन क्रिएटर आहात आणि सुरू करत आहात तुमचं एक चॅनल, एक जर्नी, तर तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि कसा वाटला व्हिडिओतून काही शिकण्यासारखं मिळालं का? जर मिळालं असेल तर माझ्याबरोबरही तुमचा रिव्ह्यू शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरत जाऊ नका. व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. इतर फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा म्हणजे त्यांनाही काहीतरी फायदा होईल. आणि उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कंटेंट बरोबर. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.